महावर्णघातिना लोकगर्भगृहकृत्सन यथावत सप्रम प्रकाशितम देवदेश धर्म. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने. समाजघातकी लोकांनी समर्थ रामदास आदिलशहाचे हेर होते असा जावई शोध लावला. हा शोध लावला कोणी तर मामू देशमुख नावाच्या एका जनावरानं. हे जनावर काही महिन्यांपूर्वी मयत झालेलं आहे. मामा देशमुख कोण होता तर औरंगजेबाला सदाचारी ठरवणाऱ्या एका पिवळ्या पुस्तकाचा लेखक होता. एक गोष्ट मला इथे सुरुवातीला स्पष्टपणे नमूद करायची आहे. ज्येष्ठ आणि वयोवृद्ध असलेली प्रत्येक व्यक्ती ही आदरणीय असतेच अशातला भाग नाही. मामा देशमुख, पी.जी. कोळसे पाटील ही जनावरं मनुष्य जातीमध्ये जन्माला आली म्हणून त्यांना माणूस म्हणावं लागतं. अशी जनावरं स्वतःला समाजाचे हितचिंतक, मनुष्य जातीचे कैवारी असल्यासारखं दाखवतात. परंतु यांचं लिखाण वाचलं, ह्यांची भाषणं ऐकली तर आपल्याला लक्षात येतं समाज आणि मनुष्य जातीचे हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. तर समर्थ रामदास हे आदिलशहाचे हेर होते, पण ही गोष्ट शिवरायांच्या गुप्तहेर खात्याला कधीच कळली नाही. याचा अर्थ शिवरायांचं गुप्तहेर खातं हे कुचकामी होतं असं ब्रिगेडियरनं सुचवायचं आहे का? स्वराज्यात राहणारे समर्थ रामदास हे आदिलशहाचे हेर होते ही गोष्ट शिवरायांना आणि त्यांच्या हेर खात्यांना कधीच कळली नाही. मात्र 300-350 वर्षानंतर अचानक ही गोष्ट मामा देशमुख आणि हातभट्टी पिऊन गटारात लोळणाऱ्या बिगरेंडी डुकरांना मात्र अचानकच कळायला लागते. तुम्ही कोणाला कमीपणा आणताय? शिवरायांच्या हेर खात्याला? ज्यानं सुरतेपासून आग्र्यापर्यंत अतिशय उत्तम अशी कामगिरी केली त्या शिवरायांच्या हेर खात्याला कलंकित करण्याचा हा डाव आहे. मागच्या विधानसभा अधिवेशनात तर मुंबईच्या एका गुंड आमदाराने एक अजबच विधान केलं. शिवरायांनी गागाभट्टाकडून पायाच्या अंगठ्याने टिळा लावून घेतला. तथाकथित शिवभक्तांचे अवसान अशा गुंडांसमोर गळून पडतं. यांच्या विरोधात काही बोललं आणि ह्यांनी पोलीस पाठवून बंगल्यावर आणून मारहाण केली, पाठ सुजवली तर पळणार कुठं? करणार काय? चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघत असताना जर प्रेक्षकांच्या समोर असे गुंड आपल्या बगल बच्चांना घेऊन तुम्हाला तुडवायला लागले तर तुम्ही पळणार कुठं? म्हणजे जे लोक चित्रपटगृहातल्या प्रेक्षकांनाच मारहाण करू शकतात त्यांना प्रेक्षकांसमोर एखाद्या माणसाला तुडवणं हे किती अवघड असेल? कुणाला कमीपणा आणताय तुम्ही? ज्यांनी 5 इस्लामी बलाढ्य सत्ता उलथवून लावल्या त्यांना? जो हिंदुस्थानचा आशिया खंडातला सगळ्यात शक्तिशाली असा बादशाह समजला जात होता तो औरंगजेब, त्याच्या दरबारात त्याचा पाणउतारा करणारे महाराज हे पायाच्या अंगठ्याने टिळा लावून घेतील? भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचं एक व्यापक षडयंत्र सुरू आहे. नाशिकच्या IT कंपनीमधला लव जिहाद, अमरावतीमध्ये एका मुस्लिम युवकाने 180 हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलेलं होतं. मध्यंतरी बरेचसे सुशिक्षित आणि डॉक्टर असणारे जिहादी पकडले गेले. हिंदू मुलींना कन्व्हर्ट करून मुसलमान बनवण्यासाठी ज्यानं भलं मोठं नेटवर्क उभारलं तो झांगूर बाबा UP-मध्ये पकडला गेला. त्यांचं विजन क्लिअर आहे. 2047ला भारताला गजवाई हिंद बनवायचं. भारताला इस्लामिक स्टेट बनवण्यातला सर्वात मोठा अडथळा कुठला असेल तर शिवशंभू यांचं चरित्र. जो शिवशंभू यांचं चरित्र अभ्यासतो तो कधीच देशा आणि धर्माविरुद्धचं षडयंत्र यशस्वी होऊ देत नाही. शिवशंभू चरित्राला थेट बदनाम करता येत नाही तर त्यामध्ये खोट्या काल्पनिक गोष्टी घुसडल्या जातात. त्यासाठी अनेक संघटना गोंडस नावं घेऊन पुढे येतात जेणेकरून लोकांना त्यांचा काही संशय येऊ नये. शिवाजी कोण होता सारख्या पुस्तकांमधून तर पानसरे यांनी मराठ्यांचा लढा हा धार्मिक नव्हता तर तो पूर्णतः राजकीय होता अशी चुकीची आणि धादांत खोटी मांडणी केलेली होती. पानसरे यांनी तर औरंगजेबाने सुद्धा मंदिरांना देणग्या दिल्या होत्या असं तथ्यहीन विधान लिहून त्याला सेक्युलर आणि सॉफ्ट दाखवण्याचा प्रयत्न केला. गुढीपाडवा, होळी, दसरा, दिवाळी हे सण बंद पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या खोट्या कथा रचण्यात आल्या. वारकरी संप्रदायामध्ये तर अनेक वामपंथी घुसखोर आपल्याला धोतर नेसून कीर्तन करताना दिसतात. अशा बुरट्यांना मार्क्सवादी इतिहासकार म्हटलं जातं. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असं कोणताच प्रकार नाहीये. वारकरी संप्रदाय अत्यंत धर्माभिमानी आणि धर्मनिष्ठ असा संप्रदाय आहे आणि मार्क्सवादाला धर्मवर्ज्य आहे. हे मार्क्सवादी कीर्तनकार राहुल गांधींच्या भारत तोडो यात्रेमध्ये सुद्धा सहभागी होते. आपल्याला पुतना मावशीची गोष्ट माहिती आहे? पुतना मावशी जी एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन कृष्णाला आपल्या दुधातून विष पाजायला आलेली होती. तर अशा प्रकारे बऱ्याचशा पुतना मावशी
वेगवेगळी नावं आणि संघटनेच्या रूपाने हिंदू समाजाला विष पाजायचं काम करत असतात. जाती जातीमधल्या प्रश्नाचं सामाजिक भांडवल करायचं, नवीन नवीन प्यादे उभारून समाजामध्ये फूट पडायची, असे यांचे उद्योग आहेत. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करण्यासाठी 2,73,000 लोकांनी लेखी निवेदन दिलेलं होतं. त्या लोकांसोबत आपल्याला बंधुभाव जपायचा असतो. हे लोक जाणीवपूर्वक छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख न करता औरंगाबाद असाच करत असतात. कुणी मोर्चाला चहा पोहे वाटले म्हणून आपण आपल्या पूर्वजांचं बलिदान विसरून जायचं? बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी देशपांडे, सूर्याजी काकडे, अभ्यंकर बंधू, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते अशा वीरांनी इस्लामी सत्ताधीशांच्या विरोधात संघर्ष करताना आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यांचा लढा फक्त राजकीयच होता? कॉम्रेड गोविंद पानसरे हे तर कम्युनिस्ट लेखक होते, परंतु त्यांच्या इतिहासकारांनीच महाराजांना दरोडेखोर आणि चोरच संबोधलेलं होतं. त्यांच्या विरोधात पानसरे कधी बोलल्याचं आपल्याला ऐकिवात आहे? इरफान हबीब लिखित द अग्रेरियन सिस्टम ऑफ मुघल इंडिया या पुस्तकामध्ये मुघलांचे अत्याचार झाकण्यासाठी असं लिहिले की शिवाजीच्या किंवा मराठ्यांच्या राज्यामध्ये प्रजा अन्यायमुक्त होती असं समजायचं काहीच कारण नाही. शिवाजीचं सैन्य कसं होतं तर नेकड, स्टरवर्ड, रास्कल्स, याचा अर्थ नागडे, उपाशी, बदमाश. पुढं असं लिहिले लूट नाही तर वेतन नाही, अशी शिवाजीची नीती होती. शिवाजीने दख्खनच्या गरीब जनतेचा जो काय सांभाळ केला तो अशा प्रकारे केला. थोडक्यात काय तर मुघल जसे अत्याचारी होते त्याचप्रमाणे मराठी सुद्धा अत्याचारी होते असं इरफान हबीब यांना म्हणायचंय. हीच गोष्ट पानसरेंनी वेगळ्या भाषेत सांगितली. ज्याप्रमाणे मुस्लिम राजांनी हिंदू मंदिरांची लूट केली त्याचप्रमाणे हिंदू राजांनी सुद्धा मंदिरांची लूट केलेली होती. रुचिका शर्मा नावाच्या एका वामपंथी महिला इतिहासकाराने तर महाराजांना दरोडेखोर असं संबोधलेलं होतं. रामचंद्र गुहा हे महाराजांना 3.5 जिल्ह्याचा राजा संबोधतात. मुंबऱ्याचा गुंड अशा लोकांची पाठराखण करतो. कहर म्हणजे रामपुनियानी सारख्या एका भ्रमिष्ठ इस्मानं असं विधान केलं, शिवाजीने औरंगजेबाची 5,000ची मनसबदारी नाकारली. जर औरंगजेबाने शिवाजीला 7,000ची मनसबदारी दिली असती तर शिवाजीने औरंगजेबासोबत हात मिळवणी केली असती. मुघल मराठी सारखेच होते. अशा प्रकारचा इतिहास शिकून स्वाभिमानी पिढी कशी तयार होईल? स्वाभिमान निर्माण होऊ नये यासाठीच औरंगजेबाला सदाचारी ठरवणारी पिवळी पुस्तकं लिहिली जातात. शिवाजी कोण होता सारखी रद्दीच्या पुस्तकं वाचून निर्माण होते कणा नसलेली निस्तेज तरुणाई. आपल्याला हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान असणारी, स्वतःचा वारसा सांगणारी, देशाधर्माचा उद्धार करणारी पिढी घडवायची. त्यासाठी आपल्यासमोर महाराणा प्रताप, हिंदू पदपातशाह, शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, थोरले बाजीराव, गुरु गोविंद सिंग, बंदा बैरागी यांचं उदात्त जीवन आपल्या समोर आहे. औरंगजेब हा सदाचारी होता की नाही? तर याचं उत्तर असं आहे की औरंगजेब हा सदाचारी मुसलमान होता. त्याला सदाचारी माणूस म्हणता येणार नाही. इस्लाममध्ये सदाचार हा लैंगिक अवयव आणि त्याच्या वापराशी निगडीत आहे. मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या टोळीने अनेक भोगदासी, सेक्स स्लेव्ह बाळगलेल्या होत्या. भारतातल्या इस्लामी सत्ताधीशांनी इन्क्लुडिंग मुघल्स यांनी सुद्धा अनेक जनानखाने चालवले. त्यामध्ये सामान्यांपासून राजकीय कुटुंबातल्या स्त्रियांना भोगदासी बनवून ठेवलेलं होतं. औरंगजेबाच्या काळात सुद्धा जनानखाने सुरू होते. त्यानं ते बंद केल्याचे कुठेही ऐकिवात नाही. त्यामुळे तो निश्चितच एक सदाचारी मुसलमान होता. आज आपल्याला इसिस, तालिबान सारख्या जिहादी संघटना भोगदासी बाळगताना दिसतात.